एवढं ते आलं आणि काही लोक एवढे ते म्हणतो ना, एक म्हण आहे, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, एवढं नाचायला लागले सगळे. त्याच्यामध्ये तर तुम्ही ते माझ्याकडे आलंय तुमचं ट्विट आलंय तुमचा फोटोचा. भले आता सर्वसामान्यांचं सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पण रोड शो करायला लागले. रोड शो करतात, हे काय करायचे असतात का? मी तिकडे होतो तेव्हा तुम्ही पण होते तिकडे, तुम्ही पण गल्लीबोळात फिरत होते बरोबर. आणि तुमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी पण 15-20 सभा घेतल्या, मिटिंग घेतल्या, छोट्या छोट्या ग्रुपला बोलवलं, घेतलं आणि मी तर खुलेआम फिरत होतो. माझ्याकडे पण तुमची माहिती आली. तुम्ही तर गाडी बदलून पण कुठे कुठे गेलात ते माहिती आली मला. हो, अरे फोटो आपल्या रात्री 3 वाजता नाही दाखवला तो. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाला सर्वसामान्य. आता बघा, रोड शो तर तुम्ही केला, सगळे करतात बरोबर. सर्वसामान्यांना आपण भेटतो, डायरेक्ट येतात जवळ, सभामध्ये येऊ शकत नाही. आणि मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यासारखा मी काम करणार. आता मोदी साहेब रोड शो करतात, तिकडे गुजरातमध्ये केला, अख्खं गुजरात जिंकून टाकलं ना त्यांनी, वन साइड. पण आता नाना पटोले नाही तिकडे, राहुल गांधींनी रोड शो केला, अख्ख्या भारत जोडो, 3 राज्य हरले, भाजप जिंकली. आता एक पोटनिवडणूक तुम्ही म्हणाले सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं, मग पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं, ते नाही दिसलं तुम्हाला? अहो, मग ही पोटनिवडणूक होती. तुम्हाला मी सांगतो, आम्ही इथे जे कसब्यामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या आमच्या लक्षात आलेलं, बरं झालं. आता सगळ्यांना एकदम अलर्ट झालेले सगळे, आता परत चुका नाही होणार. आणि जनरल इलेक्शन मध्ये असं एकाच एक नसतो. आता तुम्ही तर 3 पक्ष आहेत ना, आम्ही तर युतीमध्येच लढलोय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही वेगवेगळे लढलेले आहात. एकाची पार्टी उभी राहिली की दुसरा काय भजन करत बसेल? बाबा तू निवडून ये, मी 5 वर्ष थांबतो तुझ्यासाठी, असं होणार आहे का? त्यामुळे खूप लोकांना एवढा आनंद झालाय, पेढे वाटतात, टाळ्या वाजतात, काय पण तुमच्याकडून नव्हती अपेक्षा. काही लोक तर बाबा काँग्रेस जिंकल्यामुळे एवढे खुश झालेत, आता म्हणाले राज्य जिंकू, देश जिंकू. अरे पण 3 राज्य भाजपने जिंकले ते विसरले बघायला. आठवले सारख्या पक्षाचे 2 आमदार आले तिकडं, राष्ट्रीय पक्ष आठवले साहेब आमचे. एवढं ते आलं आणि काही लोक एवढे ते म्हणतो ना, एक म्हण आहे, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, एवढं नाचायला लागले सगळे. बजाव. अरे असं कसं चालतं काय? आम्ही तुम्हाला सांगतो दादा, कसब्यामध्ये आमच्या चुका लक्षात आल्यात. आम्ही काय हे नाही की असं नाही, मतदारांनी मतदान आम्हाला केलं, त्यांना आम्ही कालच धन्यवाद दिलेले आहेत. आता त्यांची मतं आम्हाला कमी मिळालीत, आम्ही कामाने त्यांची मनं जिंकू आणि पुढची कसब्यामध्ये काय निर्णय होतो ते बघा. त्यांना धन्यवाद दिलेत, आम्ही त्यांचे आभार मानलेले आहेत बिलकुल. आणि आता थोडं काय झालंय, स्ट्रॅटेजीमध्ये वेळ जरा कमी, नाही तर मी स्ट्रॅटेजीमध्ये आम्ही दोघं एकत्र स्ट्रॅटेजी केली की सगळ्यांना बरोबर. त्यामुळे जे काय तुम्हाला सत्यता माहित आहे, पण ज्यांना माहित नाही ना, त्यांना ते जे काय कालपासून पण तुम्हाला मी सांगतो दादा, आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा इतिहास काय आहे. युपी मध्ये माझ्या माहितीप्रमाणे 4 विधानसभा तुम्ही हरले होते ना, युपीतल्या पोटनिवडणुका, 4ही पोटनिवडणुका हरल्या, लोकसभा हरले, पोटनिवडणुकीमध्ये हरतात आणि अख्खं राज्य जिंकतात, हा इतिहास आहे. आता तर महाराष्ट्रात मी पण आहे त्यांच्या सोबत, एवढं मी तुम्हाला माहिती आहे, माझी पण मास्टरी आहे त्याच्यामध्ये, निवडणुकांमध्ये. जितेंद्र आव्हाड नाही तिकडे गेले कुठे. आदरणीय प्रधानमंत्री जी एक लग्जमबर्ग के प्राइम मिनिस्टर मिले, मुझे कहा मैं मोदी जी का भक्त हूं. मेरे साथ उन्होंने फोटो खिंचवाया, बोले मोदी जी को ये फोटो दिखाई.
जर्मन के कुछ लोग मिले, सऊदी के कुछ प्रमुख लोग मिले, बोले आप मोदी जी के साथ हो ना? मैंने कहा हम उनके लोग हैं। और मुझे कहने को बहुत आनंद हो रहा है कि मोदी जी का करिश्मा, उनके लोकप्रियता की डंका तो अपने देश में तो बजा रहे हम सब, लेकिन दुनिया में दावोस में भी उनके नाम की डंका सुनाई पड़ रही है। ये हमारा गौरव है। वहां ये सुनने के बाद 1,55,000 करोड़ के तो एमओयू हो गए, लेकिन इसके पीछे आशीर्वाद मोदी साहब का था, क्योंकि वहां पर जो माहौल था, वहां पर माहौल देखने के बाद इतनी खुशी हुई कि हमारे देश के प्रधानमंत्री जी का नाम पूरे दुनिया के प्रमुख लोगों के जबान पे है। ये बहुत बड़ा हमारे लिए गौरव है। और ये क्यों हुआ? क्योंकि G20 की प्रेसिडेंटशिप भी हमारे भारत देश को मिली। ये भी हमारे लिए गौरव है, गौरव की बात है। और ये क्यों मौका मिला? क्योंकि पिछले 7-8 सालों में हमारे देश की अर्थव्यवस्था इतनी ऊंचाई पर आपने ले रखी, इसीलिए तो ये G20 का अध्यक्ष पद हमें मिला। और इसलिए मैं आपका आभारी हूं कि महाराष्ट्र को भी आपने मौका दिया। 4 शहरों में ये G20 के समिट हो रहे, मुंबई में हो गया, पुणे में होगा, नागपुर में होगा और संभाजी नगर औरंगाबाद में होगा। और इसलिए आप दुनिया भर के लोग मुंबई में आए थे, इतने खुश हो गए। अभी मैं यहाँ पर हमारे कमिश्नर चहल जी को भी धन्यवाद दूंगा कि उन्होंने भी बहुत अच्छा काम किया। ये मुंबई को चमका दिया तो लोगों के पेट में दर्द होने लग गया। ये क्यों हुआ? अरे भाई 15-20 साल आपको मौका था, आपने नहीं किया, हम 6 महीने में कर दिया। तो अच्छा तो बोलो अच्छे चीज को। तो ये मौका हमें मिला कि हमारे राज्य का इंफ्रास्ट्रक्चर, राज्य का ब्रांडिंग, शोकेसिंग करने का अवसर आपने हमें आदरणीय प्रधानमंत्री जी ने दिया। इसलिए मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ। इतना ही मैं कहूँगा, एवढंच मी सांगतो की मुंबईचा विकास करायचा आहे, मुंबईचा चेहरा मोहरा बदलायचा आहे। गेले 20-25 वर्ष जे झालं नाही, हे सरकार 3-4-5 महिन्यामध्ये कामाला सुरुवात झाली आहे। लोकांना कळतंय, बदल जाणवतोय। किती कोणी टीका केली तरी सुद्धा या मुंबईतला मुंबईकर सुज्ञ आहे। आम्ही विकासाबरोबर पुनर्विकासाचे प्रकल्प पण पुढे नेतोय। त्यामध्ये जे थांबलेले प्रकल्प आहेत, मग ते सेस असेल, डीसेस, नॉन सेस, डीसेसच्या बिल्डिंग असतील, आणखी काही इमारती असतील, त्याचा पुनर्विकासाचा मार्ग देखील आम्ही मोकळा करतोय। आणि मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। एवढंही मी या ठिकाणी सांगू इच्छितो। महाराष्ट्र के लोग खुशनसीब है कि जिन हाथों से आगाज हुआ था, आज उन्हीं हाथों से अंजाम दिया जा रहा है। ये बहुत कम देखने को मिलता है, क्योंकि कई लोगों की मंशा, इच्छा, अपेक्षा थी कि यह कार्यक्रम